आपण पाहत आहात बंधुता न्यूज। न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणारं पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंकले येथे घरगुती सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम आईवळे कुटुंबियांकडे आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये आमरस पुरणपोळीचे जेवण होते। जेवण खाल्ल्याने काही वेळेने जेवण केलेल्यापैकी 15 लोकांना मळमळ आणि उलटी सुरू झाली। त्यामुळे त्यांना उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय कवठेमंकाळ येथे दाखल करण्यात आले आहे। तर या 15 रुग्णांपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मिरज सिव्हिलकडे रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे। मी डॉक्टर अजय भोसेकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कवठेमंकाळ येथे काम करतोय। काल रात्री 11 वाजता आमच्या रुग्णालयामध्ये अंकले तालुका जतमध्ये 15 रुग्ण विषबाधा झाले म्हणून ॲडमिट झाले। त्यांनी परवा दिवशी रात्री आमरस आणि चपाती खाल्लेली होती आणि ते सर्व एकाच कुटुंबातले आहेत। त्यामध्ये 7 पुरुष आहेत, 8 महिला आहेत आणि एक 2 वर्षाचा आणि 6 वर्षाचा लहान मुले आहेत आणि त्यातले 15 मधले 13 जणांची प्रकृती एकदम स्थिर आहे, स्टेबल आहे। आता ते प्रतिसाद देतात उपचाराला। त्यातल्या 2 लोकांची प्रकृती थोडीशी त्यांचा दाद देण्याचा प्रतिसाद कमी असल्यामुळे 2 जणांना आम्ही पुढं मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पुढं संदर्भित केलेलं आहे, रेफर केलेलं आहे। बाकी 13 जणांची प्रकृती स्थिर आहे।